नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललो आहे मी घाटकोपरला. आणि घाटकोपर जाण्याचं कारण म्हणजे आज आहे प्रणाली दिदीची हळद. उद्या आहे की लग्न. तर मी आज हळदीसाठी चाललो आहे. ऑफिसमधून लवकर निघालो आहे. तर आपल्याला आता जायचं आहे मेट्रोने. तिथून जाणार घाटकोपर आपण मेट्रो प्रवास करणार आहे. त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया जे काय दाखवत इथे दाखवेल. मला स्टेअर चढतो वरती. हायवे क्रॉस करायला घाटकोपर इथे हा ब्रिज बांधलेला आहे पब्लिकसाठी. आणि इथून जवळच मेट्रो स्टेशन आहे. पाहू शकता ते समोर दहिसर मेट्रो स्टेशन आहे. मी आता दहिसर मेट्रो स्टेशनमध्ये पोहोचलो आहे. मेट्रो तिकीट काढूया आणि जाऊया घाटकोपरच्या दिशेने. दहिसरचं मेट्रो स्टेशन घाटकोपर मिळते गुंतवून द्या. तिकीट काढले गुंतवणीपर्यंत. मेट्रोमधून बाहेरचा नजारा खूप छान दिसत होता. अजून सूर्य मावळाचा बाकी होता. तुम्ही पाहू शकता खाली वेस्टर्न एक्सप्रेसवे हायवे आहे आणि खाली गाड्या दिसत आहेत आणि आपण मोठं मेट्रोतून चाललो. खूप भारी दिसत होतं बाहेरचा नजारा. बघायला खूप छान वाटत होतं. मित्रांनो, आता गुंजून स्टेशनला उतरलं आहे. आता आपल्याला पकडायचे घाटकोपरला जाणार ट्रेन. इथे एक्सप्रेस हायवे हा मेट्रो स्टेशन घाटकोपरला पकडायचे. आणि घाटकोपर स्टेशनला उतरलं आणि चांगलं पाहिजे. खूप गर्दी आहे. लोकल पेक्षा पण डेंजर गर्दी आहे मेट्रोला. त्यात आपण खाली बघू शकतो गर्दी. घाटकोपर स्टेशन उतरलं आहे. त्याला बाहेर पडतोय. मित्रांनो, मी आता चाललो आहे पटवाडीमध्ये. ॲक्च्युली हळद पटवाडी इथे आहे. तर घाटकोपरवरून हार्डली 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे चालत. तर मी एकटाच आहे आणि मी खूप लवकर आलो आहे. तर चालत आणि मेट्रोचं स्टेशन मागं दिसतं. आपल्या इथे चालत राहायचं आहे. मी आता पोहोचतोय जायचे हळदीच्या ठिकाणी.
आमच्या वाडीतले पोरं आलेत, पाहू शकता. महेश आहे, अजय आहे आणि मोहित हे लोक आता आलेत हळदीसाठी. मित्रांनो, आता नवरीला हळद लावायला चालू झालं आहे आणि एक एक करून सगळेजण नवरीला हळद लावत आहेत, पाहू शकता. आणि ही आमची आहे नवरीबाई. नुकतीच हळद चालू होती. सगळे करवले उभे आहेत बाजूला आणि छोटेच काहीतरी वेगळं चालू होतं. आणि हा पतो आता तो सुद्धा हळद लावतो आणि छोटी करवली बसली बाजूला. एक एक करून आम्ही सगळ्यांनी नवरीबाईला हळद लावली. मित्रांनो, हळद लावून झाल्यानंतर सगळेजण नाचायला लागले. सगळेजण नाचता येते, पाहू शकता तुम्ही. आम्ही सुद्धा नाचलो. मी गाण्याचा आवाज म्यूट केला आहे, कारण जर गाण्याचा आवाज आला व्हिडिओमध्ये तर कॉपीराइट लागते, म्हणून तो आवाज मी म्यूट केला आहे. पाहू शकता आमच्या नवरीबाई सुद्धा नाचता येते. सगळेजण नाचत आहेत. मित्रांनो, इथे आमची नवरीबाई रडायला लागली, कारण मम्मी आणि पप्पा आल्याने हा एक खूप भावनिक क्षण होता. प्रत्येक मुलगी रडतच असते. मित्रांनो, हळद नाचून झाल्यावरती आम्ही गेलो जेवायला, कारण आम्हाला दहिसरला यायचं होतं आणि म्हणून आम्ही लवकर जेवायला गेलो. आणि पहिले सगळे जेवायला बसले इथे. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो घरच्या दिशेने. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.